इथे या जवळ हां आलो आलो. माशा कशा बांधतात सोडतात त्या दूर आल्ला. हो नाव काय हो याचं? भावाचं नाव काय? ह्या मोहाचं साप्त भाव. सातमा म्हणजे हे आहे ना गो? ते काढून काय करतात, साफ करून परत लावणार, वरती शिफ्ट करणार. मच्छर पण चावते ते तिच्यामुळे. किती आहे हो त्यात, घाण किती आहे. माशावर कशाला ठेवतात ते, आसपासला ठेवा ना. वरनं उचला, मधलंच उचलू नका. दूर आल्ला कुठं आहे? हो
सगळं एकदम टाका ना नंतर. एक 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 बांधून तरी घ्या पहिले. तुम्ही वरतीच ठेवला तर ते काढून ते. वरचंच घ्या, वरचं मधलं कसं घेत आहे. अरे लांबीला जास्त झालं का ते. हे असं ट्रेनिंग आहे. अच्छा. हे असं पहिल्या ढोलीत म्हणा काय म्हणा हे अशा काढायच्या आणि हे पहिलं पोळ्या ह्या बांधायच्या. एक बांधली तर बास का तेवढी. सगळ्या बांधायच्या. नाही, पट्टी एकच बांधायची. पट्ट्या दोन दोन बांधायच्या. हां. तिला परत ते हे आहेत ना कडेला. आता हे तुमचं भरलं का नाही व ते शिफ्ट का करायला लागते. शिफ्ट का करायला लागतं म्हटलं. आता हे झाल्यानंतर ना नंतर मग त्याला हे करावं लागतं. ना पण ते तुम्ही किती दिवस झाले त्याला क्लिनिंग नाही केलं, साफसफाई का. 8 दिवसाला करायला पाहिजे म्हणतात तुम्ही, 15 दिवसाला पण नाही करा ना त्याला. मला आता 15 दिवसाला म्हणजे याला आता झाले जवळजवळ म्हणजे मी महिन्यात इथून गेलो हां. बघून. अच्छा. मग त्या टायमापासून ते आजपर्यंत म्हणजे हा महिना कुठला आला आता, असं 9वा महिना. 4 महिने तुम्ही बघालच नाही तुम्ही. हो. त्यामुळे ते 4 महिने तुम्ही आलाच नाही इकडे या साईडला. नाही मुंबईला होतो मी ना. हां हां हां. मुंबईला गेलो तो काल तिकडे अडकला. ओके. गणपतीला. इथं मग तुमच्या कोण माणूस नाही आहे करणारा. त्या बाळू खोताला सांगू का मी. काय बाळू खोताला सांगू का सांगा. काय ते येऊन जरा देखरेख करून बघून साफसफाई करून जायचं असं 15 दिवसाला. जमेल की नाही. तुम्ही सांगितलं तर मी त्याला सांगतो. म्हणजे काय माहिती आहे का, ते एवढं हे होणार नाही ना. आणि काय एकदम जास्त डेंजर असेल तुम्हाला फोन करेन, मग ये तुम्ही बी येऊन जावा म्हणून असं म्हणतो मी. तुमच्या लक्षात आलं की नाही. ते काय आहे, आपण हे केलं म्हणजे त्याला काय भेटीचे चार्जेस देऊया ना आपण, असं म्हणतो मी. तुम्हाला एवढ्या लांबनं या जमत नाही तर. त्या खोताला मी भेटून आलो. म्हटलं आठवड्यात एकदा तुला यायला लागेल पेटी बघाय सगळ्या. तुम्ही बोलला तर बघा काय करायचं तर करू. त्याला सांगून ठेवतो मी. त्याला सांगतो दर रविवारी किंवा सोमवारी जसं जवळ मिळेल तेव्हा. रात्रीचं नाही खोलता येत ना. 8-9 वाजता वगैरे नाही ना. रात्री आपण शिफ्ट करू शकतो फक्त. आता राणी माशी कुठं आहे. राणीमाशी आता हे एवढ्यात हे झाल्याशिवाय त्याचं हे करून चालत नाही. नाही बा आहे कुठं म्हटलं ती. त्या माशात नाही आहे ते. हो का. त्या माशात हां हां. ती काय जर दिसली तर दिसते ना, तर जाळवली की आपल्या मनात सुद्धा जाऊ शकते. हो का. राणी माशीला बांधून ठेवतं असं बोलतात ना, म्हणून म्हटलं. कोण बाजू ठेवतो. नाही म्हणजे आपण राणी माशीला एका ठिकाणी ती तिथून बाहेर जाऊ नये म्हणून काहीतरी करतो ना आपण तिला असं. कारण राणी माशी बाहेर जातच नाही ना. जाते. आता होते मध भरलेलं आहे ना एवढ्या. हे मध नाही आहे. नाही ते आता पॅक केलेलं दिसते की ते त्यात मध आहे ना. प्लॅस्टर केले ते अर्ध. नाही ते मध नाही आहे. ते काय ते कोश आहे हे आहेत का त्यामध्ये. ती त्यांचं अंडी आळी. अच्छा अंडी आली. हां ओके. ते म्हणतात. म्हणजे हे केले त्यांनी आता प्रजनन केलं आता. त्यांचं ते आहे, ते पोरं आहेत. हां. अजून त्यांची टीम तयार व्हायची आहे. होय. हे ज्यावेळी आलो ना हे पेटी बघण्यासाठी, ओके. त्याच्या आधी 1 महिना 15-20 दिवस ते पेटीत माशा उतरलेल्या. बर. मग त्यामुळे मी ते चाळवायला नाही. चाळवलं की जाणार म्हटलं. बर. राहिलं तर नंतर बघायचं सोडून. म्हणून त्याला ते आत्ता बघितलं तर आधी म्हटलं नाही तुमच्या लक्षात आलं ना. मला पेट्या कुठल्या आहेत ते दाखवा.
समजलं. तो बाळू म्हणून आहे ना, त्याला एकदा तुमचे पाहिजे गाठ घालून देतो. तुम्ही आलात तर त्याच्याशी बोलू आपण. त्याला सांगू की बाबा 15 दिवसातनं ह्या 4 पेट्या बघत राहा 8 दिवसातनं. आणि तुम्ही कधी आलात तर त्यानं काय केलं ते तुम्ही एकदा महिन्यातनं 2 महिने तुम्ही या असं म्हणतोय. म्हणजे मग आपल्याला पेट्या वाढवायला मिळतील, मग तुमच्या दोघांच्या ह्यानं काम होईल. समजलं काय. बाकी तुमचं काय देणं घेणं काय असलं बघूया ना आपण. काय मला काय मध पाहिजे असं काय नाही. ती मधमाशी जिवंत राहिली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे फळं काय फळं काजी बिजी काय लागतात ते मध तर आपल्याला मिळेलच हो. पण ते मध पाहिजे तर तुम्ही दोघांनी तुम्हीच घ्या वाटून. मला फक्त मधमाशा पेट्या भरपूर लागायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं ते तुम्ही करा. तुम्ही सगळ्या मध घ्या बस, दोघं मिळून तुम्ही. पाहिजे त्या माणसाला मी तुमच्या समोर करतो पाहिजे वरती. आणि तुम्हाला मी आणि पैसे देतो तुमच्या खर्चाचा, ट्रॅव्हलिंग विलिंग काय असेल ते. पण मधमाशी जिवंत राहिली पाहिजे बघा. यावर्षी 11 पेट्या करायच्या आहेत भरायच्या, लक्षात ठेवा. तुम्ही तेवढं लक्ष ठेवा. दसऱ्यामध्ये मी 11 पेट्या मागून घेतो. हां चालेल ना. अजून लांबील जास्त झालं का ते. तर 8-8 दिवसाला बघायला पाहिजे, साफ करायला पाहिजे. त्याशिवाय कसं होणार ते. आता इथं काय तसं मुंग्या बिंग्या जायचं चान्स नाही ना. तसं काय सांगता येणार, ते सांगता येणार नाही. एवढं सैनिक आहे खतरनाक म्हटलं तिथं कोण येणार आहे. नाही तसं काय नसतं. हां पोपट पण घुसतोय म्हणे याच्यामध्ये. पोपट आणि काय आणि कुठले पक्षी काय. ढोलीमध्ये घुसतो. हां हां ढोलीमध्ये जे असतात ना, हां त्याला पोपट घुसतो. आतमधली पेटी खालनं साफ केली का ती. होय. आता ही साफ किती दिवसातनं करायला पाहिजे. आता सध्या लवकर कोण करतो. हां नाही 8-15 दिवसांनी साफ करायला पाहिजे का असं म्हणतो. 8-15 दिवसानं असं काय नाही. आता हा, फक्त काय हो चालू आहे. भरायचं चालू आहे. ये बघायला. नको बघायला येऊ नकोस, तुला पाठवतो फोटो. मोबाईल घे इकडं आमा. कोण बहिणाबाई काय. हो बहिणाबाई. सरपंच झालं सरपंच. सरपंचाची व्हिजिट आहे इथं. तू लांब उभा राहा, हातबीत हलू नकोस, बोलू नकोस, डोळ्याच्या पापण्या हलू नकोस. काय नाही तसं काय हा. नसतंय तुम्हाला. तसं काय नाही. कसं ते पाहुणे आहेत मधमाशा.